हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, चॅनलवर चाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पुढील स्टोरीला सुरुवात करूयात. गुड इव्हिनिंग पुणेकर. काय आज तुम्ही सुद्धा खूप बोर होत आहात? डोंट वरी, मी आली आहे ना. मग काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण मी आरजे मानसी आपल्यासाठी घेऊन आले आपला नेहमीचा खास शो इव्हिनिंग इन्स्पायरेशन. आता लावत आहे एक गाणं खास माझ्याकडून आपल्यासाठी, जे ऐकल्यावर नक्कीच तुमचा मूड छान होणार आहे. नि प्रिय कुणाची तरी आठवणही नक्कीच येईल बरं का. तर चला, येताच मी तुमचा मूड फ्रेश करते या सुंदरशा गाण्याने. तर तयार आहात ना? आणि कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आर जी मानसीला FM वर. म्हणत तिने गाण्याचं नाव रेकॉर्डिंग लावलं. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलते कशा धुंद भावना, अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे, एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू आभास तू, साऱ्यात तू ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू सत्यात तू, साऱ्यात तू. मानसीचा आजही नेहमीप्रमाणे शो सुरू होता आणि लावलेलं गाणं इकडे आशुतोषही नेमकं ऐकत होता. तिचा आवाज ऐकणं हे त्याला खूप भारी वाटायचं, तेही एकांतात. आजही तिचा शो ऐकताना त्याला काहीतरी खास फिलिंग येत होती. नाही म्हटलं तरी बंद केलेल्या डोळ्यात तिचा चेहरा येत होता. किंचित कर्ली केस, कपाळावर नेहमीच असणारी ती बिंदी आणि रुळणारी बट, नेहमीच घाबरलेली दिसणारी ती. त्याला नेमकी सकाळची मानसी, जी गडबडीत नोटबुक आणि पेन पडलेली, ती आठवली आणि त्याच्या चेहऱ्यावर आपोआप एक स्माईल आली. मानसी, आठवते का आता? निशांत म्हणतो. काही काय? असं काही नाही आहे, आशुतोष म्हणाला. पण मला तर असंच वाटतंय, निशांत म्हणतो. काय रे, तू मला तिचा शोसुद्धा ऐकू देत नाही आहेस, नेमका डिस्टर्ब करत असतोस, आशुतोष म्हणतो. त्यानंतर, ओ आता माझा तुला डिस्टर्ब होतोय का? तुला ना काय बोलावं मला खरंच काही कळत नाही आहे, निशांत आता त्याला म्हणत असतो. काय झालं निशू? आशुतोष म्हणतो. काय झालंय? मानसीमय झाला आहेस तू. तू आता तरी कळतंय का तुला? निशांत म्हणतो. गप, काहीही बोलू नकोस. चल, सगळ्या मीटिंग चालेत ना. आशुतोष आणि निशांत दोघेही जण बोलत असतात. त्यावेळी तो बोलतो की निघायचं का? आणि आज तू कार चालव, आशुतोष म्हणतो. ड्रायव्हर आहे का रे? काढलास मग? निशांत म्हणतो. अरे मी कुठं काढलाय, तो बाबांच्या सोबत त्या विमानगर ऑफिसला जातोय, आशुतोष म्हणतो. ओ ओके, चला तर मग, निशांत म्हणाला आणि तो कानात हेडफोन घालून त्याच्यासोबत निघाला. त्यानंतर कारमध्ये येताच सीटवर डोळे मिटून पडलेला तो तिचा शो ऐकत होता. निशांत मात्र त्याला पाहून मनात हसत होता आणि ड्राईव्ह करत होता. काही वेळ गेला असेल तसं न राहून निशांतने त्याला विचारलं. ब्रो, तुला कळतंय का, त्या निर्वासासाठी तू लहानपणी माझ्याशी भांडायचास, तिने तुझ्यासोबत खेळावं म्हणून, आणि आज तू मानसीसाठी तिला कटवलंस. आय डोंट बिलीव्ह इट. निशांत आता आशुतोषला म्हणतो. असं काही नाही आहे, मला नको वाटते ती. एकतर पाहिलंच ना, आजी माझ्या गळ्यात कोणालाही बांधायला बसली आहे. मी त्या निर्वीला भाव दिला तर ती रोज घरी येईल आणि आजी माझं डोकं खाईल. आशुतोष म्हणतो की हां, ओ बरं बरं, असं आहे का? पण तू काही मान्य करू नकोस की तू मानसीच्या प्रेमात पडला आहेस ते, निशांत आता आशुतोषला म्हणतो. हे बघ, मला जेव्हा तसं वाटेल तेव्हा मी स्वतः तुला आधी सांगन, मग तर झालं. आता मला डिस्टर्ब करू नकोस बरं, आशुतोषने म्हणतच पुन्हा कानात हेडफोन्स घातले. ओके, डिस्टर्ब करू नको, नाही करत, मग तर झालं, म्हणत तो हसू लागला. रेंटसाठी ॲग्रीमेंट आणि इतर गोष्टींची प्रोसेस करण्यासाठी मानसी आणि समिधा दोघीही शो संपल्यावर एजंटकडे गेल्या. तिथे लागणारे डॉक्युमेंट्स आणि सही करून दोघी घरी निघाल्या. समिधाने ठरवलेलं, निशांत नीट वागत नाहीये, तर आता त्याला ना फोन करायचा ना त्याच्याशी बोलायचं.
पण तिला माहीतच नव्हतं की घराचा ओनर तोच असणार आहे. ओनरच्या वतीने तो एजंटच बोलत असल्याने तिला तशी काही कल्पना नव्हतीच. आज नवीन घराची किल्ली मिळाली आणि परवा घराचं शिफ्टिंग करायचं ठरवलं होतं. आज स्कूटी नसल्याने त्या दोघी ऑटोनेच घरी आल्या. मानसी, ऐक, आपल्याला सुट्टी घ्यावी लागेल, नाहीतर परवा. पण दोघींना नाही देणार ती सुट्टी, त्यात तुझं हे ट्रेनिंग. समिता म्हणते, अगं ट्रेनिंगचं काय एवढं, 1 दिवस देतील ना ते सुट्टी. मी निशांतशी बोलते, मानसी म्हणते. पण मानू, FM वर कशी मिळेल सुट्टी, काय करावं मला तर काही कळेनाच. समिता म्हणते, अगं आपापले शो करून घेऊ आणि मग पाहू. म्हणजे तू घरी असशील तेव्हा तू पहा, मी असेल तेव्हा मी पाहीन. मानसी, हो, टेम्पो पाहायला हवा. मी बाबांना बोलावू का गं माझ्या? समिधा म्हणते, हो, ते बिझी नसतील तर बोलाव ना. मानसी म्हणते, हो, तेच बरं पडेल, म्हणजे तेवढीच मदत होईल. समिधाने काही क्षण विचार केला आणि एक काम करत त्यांनाच फोन करते, थांब म्हणत समिधाने लगेचच त्यांना फोन लावला. गेली आणि मानसी जेवणाचं पाहायला गेली. चला पटकन मसाले भात करून घेते म्हणत मानसी जेवणाची तयारी करू लागली. पण मनात आपोआपच आशुतोषचे विचार येऊ लागले. कोण असेल बरं ती? कसं जमत असन पटकन येऊन, तेही सर्वांसमोर गळ्यात पडणं. किती बिनधास्त असतात काही मुली. कसं बरं जमत असेल? मला तर जमलंच नसतं. पण तो डिझर्व करतो तिच्यासारखी मुलगी. मला कशाला पाहिल तो? मी वेगळी आहे हे जरी खरं असलं तरी माझ्यासारख्या मुलीवर कोण प्रेम करेल? नेहमी पॉझिटिव्ह बोलावं मानसी. एकही निगेटिव्ह विचार नाही आला पाहिजे. काय म्हणाला होता तो, आठवतंय का? आपण जो विचार करतो तेच घडतं. पण म्हणजे मला खरं तर तो आवडू लागलाय. त्याच्यासोबत असणं मला पण का आवडू लागलंय? मी का विचार करते हा सगळा? त्याच्यासोबत काहीच वेळ असते मी पण स्टुडिओत. घरी आले तरीही तो जणू सोबतच आहे असं वाटतंय मला. जिकडे तिकडे तोच दिसतोय. पण हे कायम नसेल मानसी. नको ते गुंतन, मला सहन नाही होणार म्हणत मोठा श्वास घेऊन ती त्याच्याबद्दल येणारे विचार झटकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. आणि तो पुन्हा पुन्हा तिच्या मनात येतच होता आणि तिचंच मन अशा प्रकारे तिच्याशी खेळ खेळ पाहत होतं. मानू, बाबा येतो म्हणाले उद्या. अचानक समिधा तिच्या जवळ येत म्हणाली, हो का? बरं झालं. मानसी, तू काय बनवत आहेस? मी हेल्प करू? समिधा विचारते. नाही अगं, मी करेन. हे बघ, तयारी तर कर. झाली, आता फक्त फोडणी देते, मग झालं. मानसी म्हणते, अरे वा, मसाले भात. मानू, कसली भारी आहेस यार तू. माझी विश आहे की तुझी प्रत्येक विश पूर्ण होऊ दे. समिधा मानसीला म्हणते, हो हो, चल आवरू दे, पुन्हा मला अभ्यास करायचा आहे. मानसी म्हणते, हो अगं, राहू देते, मी बनवते आज, तू जा, कर जा अभ्यास. समिधा आता मानसीला म्हणते, अगं पण तुला जमेल का? मानसी म्हणते, जमायला हवं ग आता, जा तू. प्रत्येक वेळी तू असणार आहेस का? समिधा, पुढचं माहीत नाही, आत्ता तर आहे ना. मानसी म्हणते, जा ग, कर तू आज आराम. रोज मी करते, आज तू कर. समिधा म्हणते, बरं बाई, जाते म्हणत मानसी तिच्या नोट्स घेत बेडवर येऊन बसली आणि तिची नजर पुस्तकावर गेली. पुस्तक तिने आत्ता हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात करणार तर पाहिलं, कव्हर पेज उलटताच पेजच्या फ्रंटलाच एक नोट चिटकवलेली. त्यावर लिहिलं होतं, मानसी, तू खूप स्पेशल आहेस, हे कधीच विसरू नकोस. नेहमी हे तुझ्या मनाला सांग. ते वाचताच तिच्या गालात आपोआपच स्माईल आली. पुढचं पान पलटते तर त्यावरही असंच काहीसं लिहिलं होतं. तिने भराभर पुढची पानं उलटली तर प्रत्येक पानावर काही ना काही मोटिवेशनल लिहिलेलंच होतं. आता मात्र तिचंच मन भरून आलं. काय इतकं करताय माझ्यासाठी? मी तुमच्यात गुंतू नये याची पुरेपूर काळजी घेते.
आणि तुम्ही असं काहीतरी रोज वागत आहात की मला आता माझीच भीती वाटते. मी तुमच्यात गुंतेन. 2 मिनटं स्वतःलाच शांत करत ती ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करू लागली. आज समिधाच्या हातचं बनलेलं जेवण दोघींनी मिळून खाल्लं आणि मानसीच्या आधीही समिधा झोपी गेली. त्यानंतर आज बिलकुल निशांचा विषय नाही. शिवाय आज स्वतःहून तिने भाताला फोडणी दिली. काय झाले? काय हिला? रागावलेली दिसते त्याच्यावर. जाऊ दे, होईल शांत नंतर, असं आता ती म्हणत असते. म्हणत दुपारच्या नोट्सवरून पुन्हा एकदा नजर फिरवत मनाला त्यातून प्रेरणा देत, मनाशी काही ठरवत हळूहळू का होईना स्वतःच्या मनाला ती दिशा देऊ लागली होती. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दोघींनी मिळून टिफिन बनवला, टिफिन भरला आणि आवरूनही तयार झाल्या. बरं मानसी, मी निघते, समिधा तिला म्हणते. समिधा, अगं कुठे? मानसी विचारते. अगं कुठे काय? रेडिओ स्टेशनला, समिधा म्हणते. अगं पण निशांतला येऊ दे ना, मी फोन करून पाहू का? मानसी म्हणते. नको मानसी, ऐक माझं, तू तू पण जा त्याच्यासोबत. इकडे आता हा आशुतोष जेवण करत असतो. जेवण थांबून म्हणाला, काय झालं ब्रो? तिलाही वाटू शकतात ना रे फिलिंग्स कोणाविषयी, ती पण माणूस आहे. तुला आवडलं नसेल हे कदाचित, पण निशांत पुढे काही म्हणण्याच्या आत आशुतोष म्हणतो, मी कुठे काय म्हणालो? पण यू आर राईट, तिला तसं वाटू शकतं आणि ती सांगणारही नाही, आशुतोष म्हणतो. तेच तर, निशांत म्हणाला. आणि काही वेळ दोघंही शांतच होते. मग आता काय ठरवलं आहेस ब्रो? निशांत आता आशुतोषला म्हणतो. त्यानंतर आता सध्या तो इव्हेंट महत्त्वाचा आहे. निशांत, मला आत्ता एकच भीती वाटते, ती म्हणजे तिने आपल्या डॅडना पाहिलं असेल तर, कारण ते इव्हेंटमध्ये असणार. आशुतोष म्हणतो. म्हणजे? निशांत म्हणतो, ती ओळखेल मला की मी तोच मुलगा आहे आणि सगळंच विस्कटेल रे. आत्ता तिला माझ्याबद्दल आधीच काही कळता कामा नये. पुढे मी स्वतः सांगेन तिला. आपण याची काळजी घ्यायला हवी, निशांत म्हणतो. आशुतोष आता, पण ब्रो, तुम्ही आधीपासूनच गावी नव्हता राहत ना? आई आजारी होती म्हणून आजीला आणि तुला तिथं ठेवलं होतं. आईसोबत डॅड तर कधीतरीच येत होते ना, असं निशांत आता तिथे म्हणतो. हो रे, पण रिस्क नको, आशुतोष म्हणतो. बरं, आपण प्रयत्न करू, डोंट वरी, निशांत म्हणाला आणि आशुतोष जेवण करू लागला. त्यानंतर आता ब्रो, मी आलोच, हात धुवून, असं म्हणत निशांत निघून गेला. पण आशुतोषला आता असं वाटू लागलेलं की ती जर त्याच्या प्रेमात पडली आहे तर तिला मी कसं दुखावणार? म्हणजे ती मला सांगणार नाहीच, न सांगता मी समजा तिला एक्सेप्ट केलं तर? जे प्रेम कोणतीही मुलगी एक्सेप्ट करते ते मी तिला देऊ शकेन का? ही नात्यामध्ये जबरदस्ती तर होणार नाही ना? पण तिला आता हर्ट करावंही वाटत नाही आहे. हे काय चाललं आहे माझ्या मनाचं? तो त्याच्याच प्रश्नांची उत्तरे शोधत होता आणि ती मिळत नव्हती. तिला हर्ट करू न वाटणं, दुखू न वाटणं, हेच तर प्रेम आहे. समोरच्या व्यक्तीची काळजी घेणं आणि तिला खुश ठेवणं, खुश पाहण्यासाठी प्रत्येक ती गोष्ट करणं. पण त्याच्या हेच लक्षात येत नव्हतं. ती त्याच्यावर प्रेम करते हे ऐकून आता मात्र त्याच्या मनावर जास्तच ओझं वाटू लागलेलं. तिच्यासमोर जायचीही भीती वाटू लागलेली. एवढ्यात निशांत आला. ब्रो, काय रे, आता कसला विचार करतोय? तर आता त्यावर निशांत, जा ना तू, सोडून येतोस का तिला? आशुतोष म्हणतो. मी? ओके, चल येतो मी, म्हणत निशांत खाली निघून गेला. आणि तरीही त्याला मनाला वाईट वाटत होतं. आताही वाईट वाटते. काय होतं हे माझ्यासोबत? मी जायला हवं होतं का तिला सोडवायला? निशांतला तिला सोडवायला लावलं. तरीही एक प्रकारची हुरहुर त्याच्या मनाला लागली होती आणि ती जाता जात नव्हती. तर आता अशा प्रकारे आशुतोष मानसीच्या प्रेमात पडलेला आहे आणि लवकरच तो
तिला प्रपोज देखील करणार आहे. स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तर पुढील स्टोरी पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.